नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला वाटाण्यापासून आणि सोयाबीनपासून काहीतरी आगळी वेगळी रेसिपी करायची. तर आज आपल्याला कालवण करायचं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची भाजी करायची नाही आहे. ही रेसिपी तुम्ही आवर्जून एकदा नक्की करून बघा. आता हे वाटाणे आपल्याला उकळून घ्यायचेत आणि सोयाबीनसुद्धा ना आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे. ते आपण करत ठेवूया. आणि त्यानंतर ना इथे मी एक भांडं घेतले. इथे 2 कच्चे बटाटे घेतलेत. हे आपल्याला छोट्या किसणीने बारीक असे किसून घ्यायचेत. किसणी शक्यतो छोटीच घ्या. तुमच्याकडे जर का छोटी नसेल तर मोठी घेतली तरीसुद्धा चालेल, पण छोटी असेल तर छोट्या किसणीनेच किसून घ्या. मी इथे 2 बटाटे घेतलेत. हे आपल्याला बारीक असे किसून घ्यायचेत आणि धुवून ना पाण्यातच ठेवायचेत, म्हणजे बटाटा आपला लाल पडणार नाही. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी पोहे घेतलेत. हे पोहे देखील आपल्याला ह्याच्यामध्ये भिजत ठेवायचे. खूप जास्त पाणी ठेवू नका, नाहीतर मग त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी होईल. आता हे भिजत ठेवूया आपण साईडला आणि त्यानंतर पुढची तयारी करू. त्यानंतर मी ते अर्धं बीट घेतले आणि त्याची अशी साल काढून घेतली. हे आपल्याला किसून घ्यायचे बारीक किसणीनेच. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे बीटसुद्धा किसून घ्यायचे. मी सगळं बीट किसून घेते. आता इथे मी एक छोटा कांदा घेतला आहे, तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक मी इथे कट करत नाही आहे, हलका हलका मोठा कट करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खूप जास्त बारीक कट केला तरीसुद्धा चालेल. तुम्ही ह्याच्यामध्ये खूप प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता, जसं की गाजर, पालक किंवा मग कोथिंबीर, मेथी, असे कुठल्याही प्रकारच्या तुम्ही भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी इथे कांदा कट करून घेते. तोपर्यंत आपला वाटाणासुद्धा छान असा उकळला गेला आहे. आता हा वाटाणा आपल्याला जे मॅशर असतं ना त्याने असं मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासाने किंवा मग तांब्याने मॅश केला तरीसुद्धा चालेल. नाहीतर मग मिक्सरला फिरवून घेतला, ओबडधोबड वाटून घेतला तरी देखील चालेल. हे बघा, मी आता अशा प्रकारे मॅश करून घेतलं आहे. खूप जास्त मॅश केलेलं नाही आहे, अर्धे अर्धे वाटाणे ह्याच्यामध्ये दिसतात. आता ह्यानंतर इथे मी सोयाबीन घेतली. तर ही सोयाबीन बघा छान अशी भिजली गेलेली आहे. मी ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे. आता हे देखील मी हाताने असे तुकडे करून घेणार आहे. मी ते हाताने तुकडे करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीने कट करा, नाहीतर मग मिक्सरला ओबडधोबड फिरून घेतले ना तरी देखील चालेल. मी ते एवढे तुकडे करणार आहे, खूप जास्त बारीक करणार नाही आहे. त्यानंतर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी सगळ्यात पहिले वाटाणे टाकून घेणार आहे. तुम्ही खरंच ही रेसिपी करून बघा, खायला एवढी भारी होते ना. कोणी पाहुणे आले किंवा मग काही कार्यक्रम असेल त्या टायमाला केले ना तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतर मी ते वाटाणे टाकलेत. वाटाणे टाकल्याच्या नंतर सोयाबीन टाकून घेणार आहे. सोयाबीन टाकल्याच्या नंतर जे आपण गाजर किसून घेतलं होतं ना ते देखील आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे. आणि हे एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि खायला खूप म्हणजे खूप भारी लागते. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे पोहे आणि आपण बटाटा घेतला होता ना भिजत घालून, त्याच्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे. आता हे टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. सगळं साहित्य आधी टाकून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता कांदा टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं सफेद तीळ घेतलेत, ते टाकून घेतलेत. सफेद तीळ हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही टाकले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 3 चमचे मी इथे बेसन पीठ टाकणार आहे. तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी मैदा टाकला तरीसुद्धा चालेल किंवा मग तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक वाटण लागणार आहे. मी इथे एक मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 मिरच्या घेतल्यात आणि लसणाची गड्डी घेतली आहे. हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी ते थोडंसं तिखट करणार आहे. ही रेसिपी तिखट केली ना खायला भारी लागते त्याच्यामुळे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि मग आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. लक्षात ठेवा, पाण्याचा वापर वगैरे आपल्याला करायचा नाही आहे. आपण बटाटा टाकला आहे, पोहे टाकलेत, वाटाणे टाकलेत आणि सोयाबीन टाकले, त्याला खूप जास्त मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा थेंबही वापरायचा नाही आहे. तुम्ही पाणी वापरलं तर मग हे पातळ होऊ शकतं. आता हे आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे सगळं असं मिक्स करायचं आहे. आणि हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय मला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आता हे आपलं सगळं असं मिक्स झालेलं आहे. पाहू शकता असं एक तसं गोळा तयार होतो आहे. अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे
आता ह्याचे ना आपल्याला छोटे छोटे आहेत ना कटलेट करून घ्यायचे. तर हां, आपल्याला ह्या रेसिपीचे कटलेट करायचे. हे कटलेट खायला एवढे भारी लागतात ना, खूप म्हणजे खूप भारी लागतात. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हे कटलेट करू शकता. तर मी ते एका कटलेटचा आकार चौकोनी असा केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही गोल करा किंवा मग चौकोनी करा, नाहीतर मग आणखी कुठले कुठले आकार द्यायचे असेल ते आकार दिले तरीसुद्धा चालेल. मी आणखी तुम्हाला एक करून दाखवते. मी ते आता जो करणार आहे ना तो गोल आकाराचा करणार आहे. अगदी झटपट होतात, खूप जास्त सामानही लागत नाही. तुमच्या हवं त्या साहित्यामध्ये तुम्ही हे कटलेट करू शकता आणि पौष्टिक होतात मुळात. तुम्ही हे मुलांच्या बड्डे पार्टीला केले ना तरीसुद्धा चालेल. तर अशाच प्रकारे मी सगळे कटलेट आहे ना करून घेते. किती दिसायलासुद्धा किती छान दिसतात आहेत की नाही, रंगसुद्धा किती छान आलेला आहे. आपण जो बीट ह्याच्यामध्ये टाकले ना त्याच्यामुळं रंग खूप भारी आलेला आहे. तर आता हे मी सगळे करून घेतले. मी इथे एका साईडला रवा घेतला आहे. रव्यामध्ये आपल्याला हे कटलेट आहेत ना असे घोळून घ्यायचे. तुम्ही रव्याच्या ऐवजी ब्रेड क्रम्स असतात ना ते लावले तरीसुद्धा चालेल. मी ते रवा वापरला आहे किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठ लावलं तरीसुद्धा चालेल. खूप जास्त लावायचं नाही आहे किंवा असं दाबायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ती कढई ठेवली होती तापायला. आता एक एक कटलेट आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. जेवढे कढईमध्ये बसतील ना तेवढेच कटलेट आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आपल्याला. खूप जास्त फास्ट ठेवू नका किंवा खूप जास्त बारीकही ठेवू नका. मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. आणि लगेच ह्याला चमचा वगैरे लावायचं नाही आहे. आधी खालच्या साईडने नीट होऊ द्या आणि मग आपल्याला हे चमच्याने पलटी करून घ्यायचे. अजिबात खाली चिटकत वगैरे नाही, एकदम इझिली असे निघतात. तर पाहू शकता रंगसुद्धा किती छान दिसतोय. तर मीडियम आपल्याला गॅस ठेवूनच आपल्याला हे ना छान असे भाजून घ्यायचे. एका साईडने भाजले, दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भाजून घेऊया. दिसायला खूप म्हणजे खूप भारी दिसतात. कोणी ओळखणारसुद्धा नाही ह्याच्यात तुम्ही काय काय टाकले म्हणून. ह्याच्यात आपण सोयाबीन टाकली ना तर असं वाटतं की नॉनव्हेजच आहे की काय असं वाटतं. आता हे सगळे ना आपण निथळून आहे ना काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. तर मी आता हे सगळे आहेत ना एका प्लेटीमध्ये काढून घेते आणि पुन्हा आहे ना बाकीचे राहिलेले तळून घेते. तर एक एक करून मी ह्याच्यामध्ये सगळे सोडून घेणार आहे आणि अशाच प्रकारे हे सुद्धा मी तळून घेते. तर हे बघा आपले सगळे कटलेट छान असे तळले गेलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती भारी दिसतात आहेत की नाही. दिसायला देखील खूप म्हणजे खूप भारी दिसतात. मी तुम्हाला ह्याचा आवाज देखील दाखवते. तर पाहू शकता याचा आवाज किती छान येतो आहे. एकदम कुरकुरीत असा आवाज येतो आहे. आणि तोडून देखील दाखवते मी तुम्हाला. हे बघा एकदम इझिली असं तुटलं जाते. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत. कोणीही खाऊ शकतं. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी करू शकता किंवा मग नाश्त्याला करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.